रसिको नमस्कार. संगीत दर्शन प्रस्तुत श्रावण गाणी या कार्यक्रमात मी अनिल शिंदे आपलं स्वागत करतो. मंडळी, आजचा कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचवताना मला अतिशय आनंद होतोय, कारण या कार्यक्रमात मी फक्त आपलं स्वागत करून थांबणार नाहीये, तर या कार्यक्रमाचं निवेदन करण्याची जबाबदारी सुद्धा माझीच आहे. तेव्हा थेट सुरुवात करूया आपल्या आवडत्या कार्यक्रमाला, ज्याचं नाव आहे श्रावण गाणी. मंडळी, दरवर्षी श्रावण येतो, पण यावर्षीच्या श्रावणाचं खास असं वैशिष्ट्य आहे. यावर्षीच्या श्रावणाचा प्रारंभ सोमवारी झाला होता आणि यावर्षीच्या श्रावणाची सांगता सुद्धा सोमवारी होणार आहे. 1953 साली हा योग आला होता आणि आज 71 वर्षानंतर हा योग पुन्हा जुळून आलाय महाराजा. श्रावण महिन्याची आणखीन काही वैशिष्ट्य आहेत, गप्पांच्या ओघात येणारच आहेत. सुरुवातीला ऐकूयात एक वासुदेव गीत आणि त्यानंतर गप्पा आणि गाणी यांची मालिका आपण सुरू करूयात. शंभो शिवशंकर हर 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 महादेव. पार्वती शिवशंकर सुमरण करा विठ्ठल रुक्मिणी वरा आणि कृपा करुणा हर निकाव स्वामी हा अवकृपा करुणा हर निकाव स्वामी न्यामज पंढरपुरा. कृपा करुणा हर निकाव स्वामी न्यामज पंढरपुरा. अशी हाय त्याची धारणा गंता कोण करी अवगंता कोण करी अन अर्जुनाची घोडी धुतली हा अव अर्जुनाची घोडी धुतली तुम्हीच हो श्री हरी. अर्जुनाची घोडी धुतली तुम्हीच हो श्री हरी. अव भिल्लीनीची उष्टी बोर बहु आवडी तुला रामा बहु आवडी तुला आणि ज्ञानेश्वराची कृपा चांगली हा अव ज्ञानेश्वराची कृपा चांगली भीत चाले झरझरा. ज्ञानेश्वराची कृपा चांगली भीत चाले झरझरा. अंबरशी कारण धाई अवतार घेतलं हरी तुम्ही अवतार घेतलं हरी आणि पुंडलिकापाशी जाऊन शान अव पुंडलिकापाशी जाऊन शान उभा राहे पंढरी. पुंडलिकापाशी जाऊन शान उभा राहे पंढरी. नामदेवा संगट इटुबा आवडीन जेवाला देव आवडीन जेवाला आणि छोट्या ताटाला कणस आणली हा अव छोट्या ताटाला कणस आणली महिमा तुझी विठ्ठला. छोट्या ताटाला कणस आणली महिमा तुझी विठ्ठला. आणि दामाजीची रशीद फाडून जाऊन बेदरा अव जाऊन बेदरा आणि सर्प डसुनी इंचू चावून हा अव सर्प डसुनी इंचू चावून वाचविले पामरा. सर्प डसुनी इंचू चावून वाचविले पामरा. सर्प डसुनी इंचू चावून वाचविले पामरा. हो योग्य पैसा आणि माझ्या सासऱ्याचं नाव आहे बाबूराव. तुमचं नाव? या बया, माझं नाव आहे सगुणा. गुना? येस, गुणा नव्हा सगुणा हाय सगुणा. असं धर्म वाटिले पांडुरंगाने वासदेव धर्माले धर्म करून बाबूराव सासऱ्याचं नाव सांगून सासरगर सुणन सगुणाबाईन पाची बोटानं उजव्या हातानं कपाळी कुंकवानं आहिव चुड्यानं कैलाशी जाऊन सोडवून देऊन घंटा वाजला स्वर्गीय लोकाला. धर्म केला हा वासुदेवाला चंद्रभागे तो वाळवंटाला. पुंडलिकाला नामदेव पारीला पुत्रा वाचून नाव कोण सांगितलं बहिणी वाचून कोण गाईल भावा वाचून बोलवण नवबा जन्म जायाचा कुणालाही याचा दान धर्म एवढा संकट. शंभो शिवशंकर हर 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 महादेव. जीव जन्माचा सोबती पुढे आत्म्याला बोलती. जन्माचा सोबती पुढे आत्म्याला बोलती.
पुन्हा जन्म नाही सांगती असं वासुदेव बोलती. जगधर्मान तारिल या कलंकीन बुडविल. शंभो शिवशंकर हर 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 महादेव. अव पार्वती शिवशंकर सुमरण करा विठ्ठल रुक्मिणी वारा. अव विठ्ठल रुक्मिणी वारा अन कृपा करुणा हर निकाव स्वामी हा. अव कृपा करुणा हर निकाव स्वामी न्यामज पंढरपुरा. कृपा करुणा हर निकाव स्वामी न्यामज पंढरपुरा. कृपा करुणा हर निकाव स्वामी न्यामज पंढरपुरा. कृपा करुणा हर निकाव स्वामी रसिको, श्रावण महिना हा सण, उत्सव आणि व्रतवैकल्ये यांची रेलचेल असलेला महिना. घरातली पुरुष मंडळी कामानिमित्त घराबाहेर असतात. त्यामुळे घराची एकूण जबाबदारी ही घरातल्या स्त्रियांवर असते आणि घरातल्या इतर कामांमधून आणि या जबाबदारीतून मनाला थोडा विरंगुळा मिळावा किंवा मनस्वास्थ्य नीट राहावं या दृष्टिकोनातून सण, उत्सव आणि व्रतवैकल्यांची योजना केली असावी. या महिन्यातला पहिला मोठा सण म्हणजे नागपंचमी. स्त्रिया नागाला आणि सर्पांना आपला भाऊ मानतात. त्याच्या नावाने नागपंचमीच्या आदल्या दिवशी त्या उपवास करतात. नागांची आणि सर्पांची प्रजाती वृद्धिंगत व्हावी, ती अबाधित राहावी, त्यांचं संवर्धन व्हावं यासाठी त्या देवाला प्रार्थना करतात आणि नागपंचमीच्या दिवशी आपल्या भावाला त्या ओवाळतात, त्याला नैवेद्य दाखवतात आणि त्याची षोडशोपचारे पूजा करतात. मंडळी, नागदेवतेच्या ऋणातून मुक्त होण्याचा हा एक उपाय असावा. खेळाया मिळत असं सासर भाड बाई कोंडून
माती गोटा तो घालावा. मंडळी, श्रावण महिन्यात मंगळागौरीला विशेष महत्त्व आहे. महिन्याच्या प्रत्येक सोमवारी जसं शिवमुठ वाहून शिवपूजन केलं जातं, तसंच महिन्यातल्या प्रत्येक मंगळवारी मंगळाई देवीचं पूजन केलं जातं आणि मंगळागौर जागविले जाते. वेगवेगळे खेळ खेळले जातात. झिम्मा, फुगडी, हाटोशापान, सासू सुनेतील विसंवाद, खुर्ची का मिरची आणि असे अनेक खेळ खेळता खेळता रात्र कधी सरते हे प्रत्यक्ष खेळणाऱ्यांना सुद्धा कळत नाही. जय देवी मंगळा गौरी ओवाळीन सोनिया ताटी रत्नांचे दिवे माणिकांच्या वाटी. जय देवी मंगळा गौरी. चल ग बाई खेळूया मंगळा गौर, खेळूया मंगळा गौर, खेळूया गौराईचा खेळ बाई आनंदात नाचू गाव मंगळा गौर खेळूया. पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा. डोंगर माथा ग डोंगर माथा ग डोंगर माथा. पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा. भोवर भेंडी भोवरा नाचे 800 खिडक्या 900 दार पुण्या वाटेन वागेले हिलार. सरसर गोविंदा येतो मनवरी गुलाल पेटीतो. या बाई झिम्मा नाचाया आमच्या वेण्या घालाया. एक वेणी मोकळी सोनियाची साखळी. खडो खडो रे सोनारा माणिक मोत्यांचा डोलारा. डोलाऱ्याला खिडक्या आम्ही दोघी बहिणी लाडक्या. कशी मी नाचू कशी मी नाचू कशी मी नाचू कशी मी नाचू. चल ग बाई खेळूया मंगळा गौर, खेळूया मंगळा गौर, खेळूया गौराईचा खेळ बाई आनंदात नाचू गाव मंगळा गौर खेळूया. श्रावणी पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असंही म्हटलं जातं. कोळी बांधव या दिवशी नटून थटून समुद्रावर जातात. समुद्राची षोडशोपचारे पूजा केली जाते. सोन्याच्या नारळाची चंदनी पालखीत सजवून मिरवणूक काढली जाते आणि तो सोन्याचा नारळ समुद्राला अर्पण केला जातो. नंतर मोठा जल्लोष केला जातो, गाणी गायली जातात आणि इतकं सगळं झाल्यानंतर खवळलेला समुद्र शांत झाला नाही तरच नवल, नाही का? सण आयलाय चला रे जाऊ अबू बंदराला. नारली पुनवचा सण आयलाय चला रे जाऊ अबू बंदराला. चल गो पारू
करावला चल गो पारू वरती करावला गाव लोक जमलंय बंदर पाऱ्याला गो बंदर पाऱ्याला सोन्याचा नारळ सजविलाय चंदनी पालकीन बैसविलाय वर्षाचा सण आज पुनवेचा नारळ बाबूंची दर्याचा नारली पुनवेचे पारू दर्याचे सणाला नारली पुनवेचे पारू दर्याचे सणाला बेसवची पारू सोबतय जरा नेसली आज चंदेरी सारा चंदेरी साऱ्या व चांदण्याचा सरा नाकवाचे टोपीला चांदाचा तुरा आपले वर्षाचे पारू दर्याचे सणाला आपले वर्षाचे पारू दर्याचे सणाला भरतारू तुझा मी जन्माचा जपणार हाव मी दर्याचा देऊनशी मान आज वर्षाचा धंदा करीन मी डोलीचा आपले वर्षाचे पारू दर्याचे सणाला आपले वर्षाचे पारू दर्याचे सणाला नारली पुनवेचे पारू दर्याचे सणाला नारली पुनवेचे पारू दर्याचे सणाला नारळी पौर्णिमेच्याच दिवशी आणखी एक सण साजरा केला जातो तो म्हणजे रक्षाबंधन. बहीण भावाच्या पवित्र नात्याची महती सांगणारा हा सण चित्तोडची राणी कर्णावती आणि बादशाह हुमायूं हे या नात्याची साक्ष देणारं एक उत्तम उदाहरण. मंडळी, या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारतो. आपल्याकडून राखी बांधली याचा बहिणीला जो आनंद होतो त्याचं वर्णन शब्दात कसं करता येईल बरं. धागा जुळला जीव फुलला
रक्षणाला पुढे पाठीराही देवदूता परी आजही रक्षणाला पुढे पाठीराही स्वप्न साकारले भाव संकारले स्वप्न साकारले भाव संकारले मोल येईल या देवयाला धागा जुळला जीव फुलला वेड्या बहिणीला भाव मिळाला धागा जुळला. एखाद्या स्मृतीप्रित्यर्थ केलेली कृती म्हणजे सण आणि त्या स्मृतीच्या आनंदाप्रित्यर्थ केलेली कृती म्हणजे उत्सव. सण आणि उत्सव हे लागोपाठ ज्या तिथीला येतात त्या तिथी म्हणजे श्रावण वद्य अष्टमी आणि श्रावण वद्य नवमी. कृष्णजन्माची तिथी श्रावण वद्य अष्टमी आणि गोपाळकालेची तिथी ही श्रावण वद्य नवमी. मंडळी, दहीहंडी हे भारतीय संस्कृतीचं खूप मोठं आकर्षण आहे. प्रचंड अशा मोठ्या दहीहंड्या फोडण्यासाठी जी चढाओढ लागते ती अगदी पाहण्यासारखी असते. मुंबईत तर या सर्व दहीहंड्या पाहता पाहता दिवस कधी संपतो हे सुद्धा आपल्याला कळत नाही आणि दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात आपण ज्यावेळी बातम्या पाहतो त्यावेळी हे कसं शक्य आहे असं वाटल्याशिवाय आपल्याला राहवत नाही. मंडळी, आता जे गाणं आपण ऐकणार आहोत हे वास्तव या हिंदी चित्रपटातलं आहे. गाणं हिंदी असलं तरी या गाण्यातली हिंदी अगदी बंबईया स्टाईलची आहे बरं का. आणि या गाण्याला जो मराठीचा इरसाल बाज आहे ना, त्यामुळे गाणं हिंदी असलं तरी ते मराठी असल्यासारखं वाटतं, किंबहुना ते मराठी असल्यासारखं वाटल्याशिवाय राहत नाही. तुझ्या घरात नाही पाणी घागर उतानी रे गोपाळा. तुझ्या घरात नाही पाणी घागर उतानी रे गोपाळा. अरे गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्ह्या बाळा. अरे टोली बना के निकले ग्वाले करने को हुड़दंग. गोविंदा के दिन सब हो गए हैं गोविंदा के संग. अरे समझे, हर तरफ है ये शोर, हर तरफ है ये शोर. आया गोकुल का चोर, आज हम लोग मस्ती करेगा, आज हम लोग मस्ती करेगा. कहीं मटकी तोड़े कहीं नैना जोड़े, कहीं मटकी तोड़े कहीं नैना जोड़े. आज गड़बड़ घोटाला चलेगा, हर तरफ है ये शोर. आया गोकुल का चोर, आज हम लोग मस्ती करेगा. कहीं मटकी तोड़े कहीं नैना जोड़े, मटकी तोड़े कहीं नैना जोड़े. हाँ, आज गड़बड़ घोटाला चलेगा. आला रे आला, गोविंदा आला. आला रे आला, गोविंदा आला. छत के ऊपर खड़ी देखना फुलझड़ी, हम करेंगे कोई छेड़खानी, हम करेंगे कोई छेड़खानी. ओ हम चले झूमने आसमां चूमने, आज मस्ती में है जिंदगानी, आज मस्ती में है जिंदगानी. हाँ, दे दो दुआएं माजी, मारेंगे हम तो बाजी, दुश्मन जमाना चलेगा. हर तरफ है ये शोर, आया गोकुल का चोर, आज हम लोग मस्ती करेगा. कहीं मटकी तोड़े कहीं नैना जोड़े, कहीं मटकी तोड़े कहीं नैना जोड़े. आज गड़बड़ घोटाला चलेगा. दगडू मामा
तरफ है ये शोर, आया गोकुल का चोर, आज हम लोग मस्ती करेगा, आज हम लोग मस्ती करेगा। ओ कहीं मटकी तोड़े कहीं नैना जोड़े, कहीं मटकी तोड़े कहीं नैना जोड़े, हाँ आज गड़बड़ घोटाला चलेगा रे, आज गड़बड़ घोटाला चलेगा, बिल्कुल चलेगा, आज गड़बड़ घोटाला चलेगा। मंडळी, सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की श्रावणाचा प्रारंभ सोमवारी झालाय आणि श्रावणाची सांगता सुद्धा सोमवारीच होणार आहे. श्रावणी अमावस्या ही सोमवारी आली असल्यामुळे या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणून सुद्धा ओळखलं जाणार आहे. जेजुरीच्या दृष्टीने किंवा खंडोबाच्या दृष्टीने सोमवती अमावस्येचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. सोमवती अमावस्या ही वर्षातनं 2दा येते. या दिवशी जेजुरीमध्ये खंडोबाची प्रचंड यात्रा भरते. खूप मोठा जनसमुदाय खंडोबाच्या पूजेसाठी येतो, खंडोबाच्या भेटीसाठी येतो आणि खंडोबाकडून भरभरून आशीर्वाद प्राप्त करून समाधानाने परत जातो. मंडळी, आजच्या कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत आपण जर खंडोबाच्या चरणी अर्पण केलं तर आजच्या कार्यक्रमाचं सार्थक होईल असं मला वाटतं. हेलकोट हेलकोट जय मल्हार, हेलकोट हेलकोट जय मल्हार. देवाधन तुझी जेजुरी, 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 देवाधन
आपण ऐकत होतात श्रावण गाणी. या कार्यक्रमाबद्दलच्या प्रतिक्रिया आणि सूचना आपण आम्हाला जरूर कळवाव्यात. या कार्यक्रमाची संकल्पना संजय बडगुजर आणि चंदा जयगुडे यांची होती. निर्मिती महेश नेहुल आणि लता पाटील यांची होती. तर या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या विद्या पोळे. मंडळी, पुढल्या आठवड्यात याच वेळी, याच दिवशी, याच कार्यक्रमात आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत मी अनिल शिंदे आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. नमस्कार. शुभरात्री.